काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात पडलेल्या पावसानंतर आता शेतकरी खरीप पेरणीच्या अनुषंगानं खत आणि बी बियाणं घेण्यासाठी कृषी दुकानांवरती गर्दी करतात। मी सध्या बीड तालुक्यातील नांदूर फाटा या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी सर्वच दुकानांवरती शेतकऱ्यांची या ठिकाणी खत आणि बी बियाणं खरेदी करण्यासाठी लगबग पाहायला मिळते। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आणि या ठिकाणचे दुकानदार सुद्धा आहेत। काय सांगाल, कुठलं बियाणं तुम्ही खरेदी करताय आणि पेरणीची काय तयारी आहे? 335 सोयाबीनचा आम्ही बी खरेदी करतो आणि 15-20 दिवस पाऊस आमच्याकडे झाले असल्यामुळे आता पेरणीला सुरुवात केली। तर हे जर पाऊस नाही पडला तर पुन्हा आम्हाला खत मिळावा, म्हणजे पुन्हा तुटवडा भासला तर भेटायचं नाही। तुटवडा जर भासला झाला तर आम्हाला खत बी मिळावं। मग आता गेल्यानंतर तुम्ही लगेच पेरणी किंवा लागवड करणार आहे? हा, लगेच आम्ही आता पेरणीला सुरुवात केली, कारण की निवडुंगवाडी परिसरात पेरणी आटपत आलेली। हे निवडुंगवाडी परिसरातील आहेत, दुसरे शेतकरी सुद्धा माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, तुमची काय तयारी आहे आता बियाणं ते खरेदी करण्यासाठी आला? सध्या तर आपल्याकडे पाऊस पडल्यामुळे पेरणीची लगबग चालू आहे, परत तो थोडा पाऊसच नाही या कारणाने आम्ही आता खत बी घेतलेले आहेत। जर भविष्यात नाहीच पाऊस आला तर ते शासनाने तुमच्या परिसरामध्ये काय पेरणीची सध्या पेरणी चालू आहे, थोडी बघून थोडी पेरणी चालू आहे। 25% पेरणी झाली म्हणजे सध्या। तुम्ही आता बियाणं खत घेऊन जाता, पेरणी करणार आहेत का? नाही, आता सध्या लगेच नाही, मान्सूनचा पाऊस तर अजून पडलेला नाही ना, त्यामुळे नाही। प्रशासनाकडून सांगितलं जात आहे की पेरणी करू नका म्हणजे ते ऐकतो आम्ही। माझ्यासोबत दुकानदार सुद्धा आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने तुमच्याकडे स्टॉक उपलब्ध आहे आणि शेतकरी किती प्रमाणामध्ये सध्या खरेदी करतात? 20 ते 25% जवळजवळ शेतकऱ्यांनी खरेदी चालू केलेली आहे आणि जवळजवळ सर्व स्टॉक सध्या अवेलेबल असल्यामुळे शेतकरी परत तुटवडा काही भासू नये या कारणास्तव लवकरात लवकर समजा गर्दी करायला लागलेली आहे सध्या। आणि भविष्यामध्ये समजा कुठल्या वाहनाचं शॉर्टेज येऊ नये या काळामुळे समजा सर्व शेतकरी सध्या गर्दी करून पेर काय अजून चालू झालेली नाही। फक्त ज्या वेळेस मान्सूनचा पाऊस येईल किंवा कृषी विभागाकडून काय सूचना येते आणि त्यानंतर काय शेतकरी पेरायला चालू करतील, तोपर्यंत मूग किंवा मका बिका अशा गोष्टीची पेर चालू आहे। सध्या म्हणजे भविष्यात येणाऱ्या काळामध्ये कुठल्या वाहनाचा किंवा कुठल्या खतांचा तुटवडा भासण्याची काही शक्यता आहे का? तशी जवळजवळ सर्व खते अवेलेबल आहेत, परंतु 1846 हे खत अनुदान असल्या कारणामुळे बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नाही आणि याच वाहनाचा तुटवडा भासू शकतो भविष्यातही। सध्या कुठलं जास्त वाहन खरेदी करतात, म्हणजे कापूस खरेदी करतात जास्त, सोयाबीन, कुठल्या ह्याला प्राधान्य शेतकऱ्यांचं यावर्षी? बालाघाट परिसरामध्ये म्हणजे ह्या आपल्या वरच्या परिसरावर शक्यतो जास्त करून सोयाबीनला जास्त पसंती आहे, सोयाबीन या वाहनास। नक्कीच सध्या शेतकरी खरीप पेरणीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खत बी बियाणं खरेदी करतायत आणि सोयाबीनला मोठ्या प्रमाणात पसंती असल्याचं या ठिकाणच्या दुकानदारांकडून सांगितलं जात आहे। मात्र सध्या काही शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात करण्यात आलेली आहे, मात्र अनेक शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला, पावसाने साथ जर दिली तर लवकरच या परिसरामध्ये पेरणीला सुरुवात होऊ शकते। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।